लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला। आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोपरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले। अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले। आजही काही महिला माझ्या घरी आल्या, अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले। आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये। असं सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, काही महिलांच्या बाबतीत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार। माहितीबद्दल धन्यवाद। निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही। तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ। आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही, महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही। पंकजाताई बोला, नियम बोला 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 पंकजाताई बोला बोला, मी ऐकतोय, मला ऐकू येतंय, बोला। त्यांचं महाराष्ट्र विधानसभा आता विषय वाढवू नकात, ठीक आहे। निवेदन पटलावर ठेवण्यात आले। त्याचं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही। सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती आहे। अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात। मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे, तर एवढं चिडण्याची काय गरज होती। आम्ही सगळे तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे, ठीक, हे त्यांनी लोकांसमोर आणलं। लाडक्या बहिणीचं आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, तुम्ही या ठिकाणी ऐकलाच असाल व्हिडिओ की कशा प्रकारे डायरेक्ट महिलांचे हप्ते येणं बंद झालेले पहा। काही महिलांचं या ठिकाणी उत्पन्न पण 2.5 लाखापेक्षा जास्त नाही, काहींकडे 4 व्हीलर सुद्धा नाही, काहींकडे सरकारी नोकरी सुद्धा नाही, काही अत्यंत गरीब आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये काही लाडक्या बहिणी आपल्या संसार थाटत आहेत। परंतु बघा, त्यांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो अचानक येणं बंद झालेले पहा। इथून मागचे जे काही 11 हप्ते आहेत बघा, ते रेग्युलरपणे या ठिकाणी जमा झालेले आहेत, परंतु जे काय आताचा जो काय हप्ता आहे बघा जून महिन्याचा, तो हप्ता येण्यामध्ये थोडासा विलंब आणि पैसे येण्यास थोडेफार मागं पुढे झालेले पहा। व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का बंद झालं, स्वतः जे काही आमदार आहेत बघा त्यांनी हा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे की महिलांचे हप्ते येणं का बंद झालेले पहा। लाडकी बहीण योजनेचा जो काय 12वा हप्ता आहे तो अनेक महिलांना या ठिकाणी मिळाला नाही पहा। तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की तुम्हाला या ठिकाणी किती पैसे आले, नक्कीच कमेंट करा। या ठिकाणी रोहिणी काळेताई म्हणत आहेत की 11 हप्ते व्यवस्थित मिळाले आणि 12वा हप्ता अजिबात आला नाही, आमच्या घरामध्ये कोणालाच आला नाही। बघा, तुम्हाला पैसे आले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। बघा, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, मी तुमची कमेंट नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून त्यावर सोल्युशन सांगणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणाला पैसे आले कोणाला नाही, किंवा तुमचा जिल्हा टाईप करा की तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा झाले नाही, हे नक्कीच कळवा। त्याच प्रकारे बघा, पुणे जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पैसे आले होते, परंतु काही भागामध्ये बघा 12वा हप्ता आहे जो हप्ता या ठिकाणी मिळाला नाही पहा। बरोबर, असंच प्रकारे बघा 11 हप्ते या ठिकाणी आले, 12वा हप्ता आला नाही। निकषात बसत आहे आणि माझा मुलगा राहतो भाड्याने। बघा, अतिशय गरीब आणि अतिशय होतकरू आपले जे काही महिला मंडळी बघा, त्यांना या ठिकाणी पैसे येणं अचानक बंद झालेले पहा। 12वा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही, अतिशय दुःखद घटना आहे बघा ही, की जो काय हप्ता आहे बघा तो या ठिकाणी मिळत नाही। या ठिकाणी जर पाहिलं की तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर बघा ही सगळे कारण नसून सुद्धा बघा या ठिकाणी पैसे येत नाहीत। बघा, नेमकं काय म्हणावं लागेल सरकारला, नेमकं यांना हप्ता द्यायचा आहे की नाही, हे सगळं आता या ठिकाणी चर्चा पार आपण बघितली, पार आमदारांनी विधानसभेमध्ये मांडलेलं आहे। त्याच प्रकारे बघा, या पण ताई म्हणत आहे मला पण 11 हप्ते आले, 12वा हप्ता आला नाही अजून, तुमचा हप्ता आला का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। बघा सर, मला पण पैसे आले नाही 12व्या हप्त्याची। राजश्री ताई म्हणत आहेत की 11 हप्ते आले पण 12वा हप्ता नाही आला, सर्व नियमात बसत आहे तरी पण नाही आला। यासाठी बघा काय करायचं मी तुम्हाला सांगणारच व्हिडिओमध्ये, कशा प्रकारे तुम्हाला
फॉर्ममध्ये जाऊन आपली जे काही वेबसाईट आहे बघा माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये जाऊन आपल्याला आपली रिक्वेस्ट या ठिकाणी टाकायची आहे. त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी जो काही 12वा हप्ता आहे तो मिळणार नाही. तर या ठिकाणी जर पाहिलं, ज्या पण महिलांचं या ठिकाणी यामधून नाव वगळलेलं आहे, तर का नाव वगळले आहेत याचं कारण सुद्धा मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर लाडकी बहीण योजनेमधून हजारो महिलांची नावे हटवली. आपलं नाव यादीत आहे का नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे बघा. आपल्याला जर पाहिलं तर लाडक्या बहीण योजनेमध्ये आर्थिक मदत देण्यासाठी चालू केली होती, परंतु ही जी काय आर्थिक मदत आहे न सांगता ज्या ठिकाणी बंद व्हायला लागलेली पहा. लाखो महिलांना याचा लाभ मिळतोय, मात्र अलीकडे अनेक महिलांची नावे यादीमधून वगळली गेलेली आहेत. तुमचं नाव आहे का, या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि तपासायचं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर सरकारच्या माहितीनुसार अनेक महिलांनी या ठिकाणी चुकीच्या माहितीच्या आधारे म्हणजे फसवणूक करून योजनेचा लाभ घेतलाय. काही महिला या सरकारी नोकरीत असून सुद्धा लाभ घेत होत्या, तरी काहींनी आपलं उत्पन्न लपवलं होतं बघा. सरकारने बघा ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आणि इतर माहिती तपासून अशा महिलांची नावे यादीमधून हटवली आहेत. त्यामुळे प्रामाणिक महिलांचे जे काही नाव आहे बघा ते या ठिकाणी चुकूनही वगळलं गेलेलं आहे पहा. तर आपल्याला काय करायचं बघा, जर आपल्या नावामध्ये शंका वाटत असेल तर आपल्याला काय करायचं बघा, ते वगळण्यात आलंय का घर बसल्या तुम्ही ऑनलाईन आपल्याला हे चेक करता येणार आहे. त्यासाठी आपल्याला खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं बघा, लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या लिंकवर जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आधार क्रमांक, मोबाईल नंबर टाकायचा आहे. काही क्षणामध्ये आपल्या योजनेमधील स्टेप्स दिसेल आणि जर तुमचं नाव यादीत असेल तर समजून घ्यायचं आपल्याला लाभ मिळत राहणार आहे. पण या ठिकाणी जर नो रेकॉर्ड फाउंड आलं किंवा यासारखा संदेश आला तर आपलं या ठिकाणी नाव वगळण्यात आलेलं हे आपल्याला या ठिकाणी समजून जाईल. जर आपल्याला ही तक्रार करायची असेल, तुम्हाला हप्ता आला नसेल तर कशा प्रकारे आपल्याला तक्रार करायची पहा. जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल बघा, जर तुम्ही ना सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा नसाल किंवा ITR भरलेला असेल तरी तुमचं नाव या ठिकाणी यादीतून वगळलं असेल बघा. तुम्ही सरकारी नोकरीला पण नाही, तुम्ही ITR पण भरत नाही आणि तुमचं उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा जास्त पण नाही, तुमच्याकडे 4 व्हीलर पण नाही किंवा तुमच्या याच्यामध्ये कुटुंबामध्ये कोणी आमदार खासदार पण नाही, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमचं नाव यादीमधून वगळलं असेल तर घाबरू नका. तुम्ही आपल्या नजीकच्या लोकसेवा केंद्रामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालयामधून आपली जी काही तक्रार आहे बघा ती दाखल करू शकता. तक्रार करताना आपलं आधार कार्ड, बँक पासबुक, योजनेचा जो काही नोंदणी क्रमांक आहे हे सगळे कागदपत्र सोबत न्यायचे आहेत. याशिवाय तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का, eKYC झाली आहे का, ह्या सगळ्या आपल्याला स्टेप्स या ठिकाणी चेक करायचे आहेत बघा. अन्यथा आपल्याला जो काही लाभ आहे बघा हा आपल्या खात्यामध्ये येण्यास अडचण येऊ शकते. त्याचनुसार या ठिकाणी जर पाहिलं की आयकर विभागाकडून वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबाची माहिती राज्य सरकारने मागवलेली पहा. अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय कडक या ठिकाणी नियम राज्य सरकार या ठिकाणी राबवत आहे, असं वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सांगत आहे. तसंच बघा या ठिकाणी बातमी आलेली की सोलापूर जिल्ह्यामधील 10,87,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळते. सोमवारी पाहिलं तर जून महिन्याचा लाभ या महिलांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा करण्यात आला होता बघा 5 ते 7 तारखेपासून. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांना लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र जानेवारी 2025 पासून महिलांना त्या तारखेपर्यंतची रक्कम मिळत नसल्याची स्थिती बघा. आता जर बघितलं तर जो काही महिना आहे बघा, समजा जून महिन्याचा हप्ता डायरेक्ट जुलैमध्ये यायला लागलेला आहे पहा. 25 तारखेपर्यंत खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे होते, परंतु त्या तारखेला ती रक्कम आपल्या खात्यामध्ये येत नाही पहा. अनेकांनी त्यांना मिळणाऱ्या पूर्वीचा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुरू ठेवलावा असे अर्ज केलेले आहेत पहा. त्याचप्रकारे निकषाच्या आधारावर योजनेमधील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. आयकर विभागाकडून वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असलेल्या कुटुंबाची माहिती राज्य शासनाने मागवलेली पहा. त्यावेळी लाखो लाभार्थी अपात्र ठरतील असं वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे आताच अपात्र लाभार्थी महिलांनी स्वतःहून लाभ बंद करावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान जून महिन्याचा लाभ जुलैमध्ये जमा झाल्याने जुलै महिन्याचा लाभ पुन्हा लांबणीवर पडेल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले पहा. आता जो काही जून महिन्याचा लाभ आहे तो थेट जुलैमध्ये आला, परंतु जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो परत या ठिकाणी लांबणीवर पडेल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रकारे बघा मुख्यमंत्री माझी योजनेसाठी 18 ते 60 वयोगट बघा, ज्यांचा 18 ते 60 वयोगटातील महिला ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे पात्र आहेत. त्यानुसार बघा 15 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या मुदतीत अर्ज भरलेल्या महिलांना लाभ सुरू झाला. पण मागील एका वर्षामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणींना या योजनेचा लाभ घेता येत नाही बघा. जे नवीन या ठिकाणी पुन्हा 18 वर्ष झाले आहेत त्यांना लाभ घेता येत नाही. त्यांना अर्ज करण्याची सुविधा
संकेतस्थळावर या ठिकाणी उपलब्ध नसून दुसरीकडे मयत लाभार्थी देखील कमी करण्याची सुविधा नसल्याने अनेक मयत लाभार्थ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी रक्कम जमा होत आहे. पहा आता जे काही महिला होत्या त्या 60 वर्षाच्या, त्यांचं जर काही कारणामुळे दुखण्यामुळे मयत झाले असेल तरी सुद्धा त्यांचा लाभ या ठिकाणी चालूच आहे. तर अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे ती 100% काम करते. त्यामुळे लगेच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. बघा कशा प्रकारे या ठिकाणी हा व्हिडिओ आहे.